नमस्कार, मी प्रमोद भीमसेन चव्हाण. आमच्या गावामध्ये 14व्या वित्त आयोगातून बसवण्यात आलेली ओपन जिम ही JCBच्या साहाय्याने नासधूस केल्यामुळे शासकीय कामात शासकीय मालमत्तेचं नुकसान झालं आहे. ह्या अनुषंगाने आमच्या ग्रामसभेमध्ये 3/12/2025च्या ग्रामसभेमध्ये असा ठराव करण्यात आला होता की संबंधित जी ओपन जिम आहे त्या जिमची जी नासधूस केलेली आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करा अशी याचा ठराव एकमतानं मंजूर झाला होता. या अनुषंगाने आमच्या गावचे ग्रामसेवक यांनी माननीय BDO साहेब यांना 10/12/2025 रोजी या अशाचं पत्र त्यांना दिलं होतं. त्याच्यावरती ग्रामसेवकाचं नाव सांगा. संजय भोसले यांनी तात्काळ तो ठरावाप्रमाणे माननीय BDO साहेब यांना कळवलं होतं, परंतु त्याच्यावरती कुठलीही कारवाई न झाल्यामुळं आज आम्ही बेमुदत धरणे आंदोलनाला बसलो आहे. आमची विनंती एवढीच आहे की ग्रामसभेचा ठराव हा अंतिम मानला जातो, ह्याच्यामध्ये कुठलीही दुरुस्ती करण्याचा म्हणजे कुठलाही नाकारण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. परंतु झालेला ग्रामसभेचा ठराव हा त्यानुसार कारवाई करण्याला हे टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे आमची विनंती एवढीच आहे की ग्रामसभेच्या ठरावानुसार संबंधित जो कोण नुकसानधारक आहे, ज्यांनी कोणी ह्याचं नुकसान केले ओपन जिमचं, त्याच्यावरती शासकीय मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा. अन्यथा पुढील काळात आम्ही आंदोलनाची दिशा बदलून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही काय बोलताय का?